होतं काकू? कोण पाहिजे तुम्हाला? अहो ताई, मी जनगणना करायला आली, तुमची माहिती पाहिजे होती थोडी. अच्छा, जनगणना करायला आलाय का? विचारा ना माहिती. ह्या घरात कोण कोण राहतात, त्यांचे नावं आणि वय सांगा. या घरात ना दोघच जण राहतो आम्ही, म्हणजे माझे बाबा आणि मी. ठीक आहे, तुझ्या बाबाचे नाव आणि वय सांग. तुझं पण नाव आणि वय सांग. शुभांगी. वय 25 लिहिलं ना बरोबर? हा ठीक आहे. हा बरोबर, आडनावी बरोबर लिहिलं. तुम्ही सगळ्यांचे सर्वे केले का? हे आखरीच घर होतं बाई आता. हो का? काकू त्या समोरच्या घरातलं केलं का सर्वे? हो, त्यांची पण माहिती घेतली. नाही, मला ना थोडीशी माहिती पाहिजे होती. तो पोरगा आहे ना विशाल, त्याचा नंबर देऊ काय? का? नाही म्हणजे कसं नवीन आलं ना ते राहायला, मग ओळखी नाही, दारं बंद असते, मग कसं जाऊन म्हणून म्हटलं. हो हो, माहिती घेतली ना मी, पण का बरं? तो नाही का समोरचा पोरगा, त्याचं असे कुरळे केस आहे आणि असं सावळा असे थोडासा पण छान दिसते. आणि माहिती आहे का, असं मोबाईल घेऊनच असतो तिथे गच्ची. अच्छा, त्याचं नाव विशाल आहे, विशाल. आणि त्याचा फोन नंबर पाहिजे का तुला? लिह 92 93 32 32 45. आणि तो की नाही बँकेमध्ये ऑफिसर आहे. सकाळी 7 वाजता जातो आणि 5 वाजता घरी येतो. आणि त्याची आई आहे ना, ती पण हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काम करते. आणखी काही माहिती पाहिजे का बेटा? पण काकू, तुम्हाला एवढं नाव आणि फोन नंबर कसं काय माहिती आहे? आणि तोही पाठ आहे ना बाबा, आणि तुम्हाला माहिती चांगली सांगितली तुम्ही. कसं काय माहिती आहे काकू तुम्हाला एवढं? अहो भावाने, तो मायाच पोरग होय. माया पोराची माहिती मला नाही माहित राहील का? no, 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 no.